आज 15 तारखेला झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली आणि मला माझ्या मतदारसंघातील मतदारांनी आणि विशेषतः महालक्ष्मी छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा संधी मला मिळालेली आहे। आज अंबाबाईचं दर्शन घेतले, काय अंबाबाईकडे साकडं? अंबाबाईकडे साकडं आम्ही घातलं की बाबा आता जे आम्ही हातामध्ये काम घेणार आहोत ते अतिशय प्रामाणिकपणानं जनतेच्या हिताचं आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत। त्यामध्ये आम्हाला यशप्राप्ती द्यावी असा संकल्प आम्ही केलेला आहे। आता कोल्हापूरचे प्रलंबित सगळे प्रश्न की जे प्रश्नासाठी आपण अनेक दिवस संघर्ष करत आलेलो आहोत त्या सगळ्याच प्रश्नांना आपण हात घालू आणि अतिशय यशस्वीपणानं आता एक चांगलं बहुमत आपल्या सरकारच्या मागे आहे आणि यशस्वीपणानं आम्ही ते पार पाडू आणि कोल्हापूर जिल्ह्याचे 2 आता आम्ही मंत्री झालेलो आहोत, प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही निश्चितपणाने जिल्ह्याला चांगला न्याय देऊ आणि सर्वसामान्य आणि गोरगरीब यांचा जो विश्वास आहे तो तसुबरी ठरणार नाही अशा प्रकारचं अधिवेशन संपलं तरी खाते वाटप अद्याप झालेलं नाही। विरोधकांकडून टीका होते। ठीक आहे, खाते वाटप होईल लवकरात लवकर, तिघे नेते मंडळी बसतील आणि लवकरात लवकर करतील। शेवटचा दिवस केलेली आहे, गेल्या वेळी 2 खाती जी आहेत ती आपल्याकडे मिळाली होती ती पुन्हा या ठिकाणी मिळावी। मी जे काय बोलायचं ते आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बोललेलो आहे। भुजबळ साहेबांची नाराजी दूर झालेली आहे। निश्चितपणाने आम्ही ती नाराजी दूर करू, त्यांची समजूत काढू, ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत। तुमच्या काळात अनेक प्रकल्प तुम्ही आणले होते, मंजूर केले होते। सीपीआर सरकार रुग्णालयाचा स्थलांतराचा प्रश्न आहे, हे आता प्रकल्प आहे ते पूर्णत्वात जातील का? 100% पूर्ण जातील। आता एक चांगलं बहुमत आहे, सरकार आमचं आहे, आम्ही सत्तेमध्ये आहोत, मंत्री आहोत, निश्चितपणे त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की अधिवेशन एक दिवस असताना दोघे याच्या आधी आता माझी आणि प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही येताना विमानातनं चर्चा हीच केली की आलमट्टीबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना हे कसं होणार नाही याबद्दल आम्ही तात्काळ प्रयत्न करू आणि हे जर शक्य झालं नाही तर आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहाला भेटून तात्काळ बैठक घेण्याची सुद्धा आम्ही प्रयत्न करू। काळमवाडी धरणाची देखील गळती वाढलेली आहे, आज देखील पाणी आलं नाही कोल्हापूर शहरामध्ये बऱ्याच भागामध्ये। नाही, आता या सगळ्या प्रश्नांनी आज आलेलो आहोत। गळती काढण्याचं टेंडर निघालेलं आहे, तिथं कॉन्ट्रॅक्टरनं येऊन आपली मशिनरी ठेवलेली आहे, टाइम बाउंडपर्यंत ते काम करतील। मला वाटतं आम्ही आता आज तरी आलेलो आहे, तर आम्हाला वेळ तरी द्या। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।